तत्पूर्वी ॲडव्होकेट प्रदीप शिरसाट यांना विनंती करते की त्यांनी माता रमाईंच्या जयंतीबद्दल 2 शब्द व्यक्त करावे. बहुजन समाजामध्ये जन्मलेले सर्व संत, गुरु, माता, महामानव यांच्या कार्यांना, यांच्या त्यागांना, यांच्या विचारांना त्रिवार वंदन. विश्ववंदनीय जगद्गुरु, विश्वाला शांती संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, तुम्हाचे उद्धार करते, बहुजनाचे उद्धार करते, भारतीय घटनेचे निर्माते, ज्यांनी एक सन्मान सर्वांना अधिकार दिला असे महामानव या भारताचे भाग्यविधाता, भारतरत्न, विश्वरत्न, परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर या महामानवांना त्रिवार वंदन. मी या ठिकाणी आज जी उपस्थिती दाखवलेली आहे याचं सर्व श्रेय रमाबाई महिला मंडळ यांना जातं. याचं कारण असं होतं की त्यांनी मला सांगितलं होतं की सर आम्हाला तुम्ही महिला मंडळ रजिस्टर करून द्या, जेणेकरून आम्ही ती रन करू, असं त्यांचं स्वप्न होतं. तर या सर्वांना विचार मी ज्यावेळेस ऐकला तर यांच्यामध्ये तन मन धनाने आणि जी तळमळ होती फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घराघरात पोचवण्याची ती मी पाहिली. त्या विचारामध्ये असं होतं की आम्हाला या देशाचे शासनकर्ते जमात बनायचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं भारतीय संविधान आम्हाला घराघरात पोचवायचं आहे. तर संविधानाचं नेमकं आपल्यासाठी फायदा काय? संविधानाने आपल्याला एक सन्मान जो अधिकार दिला हा बाबासाहेबांनी खूप कष्टाने, खूप मेहनतीने, खूप त्यागाने आम्हाला आणून दिला. आजपर्यंत आम्हाला सन्मान अधिकार नव्हता. खास करून या ठिकाणी या भारत देशामध्ये गुलामाचेही गुलाम जे होते ते महिला होती. ती कोणत्याही जाती धर्माची असेल तिला घरातून बाहेर येण्याची मुभा नव्हती. पण बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज आम्हा सर्वांना जे अधिकार बहाल झाले, जे अधिकार भेटले, त्याच्या अधिकाराच्या जोरावर कोणी वकील, डॉक्टर, इंजिनियर, मोठे मोठे अधिकारी झाले. हेच नाही तर या देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, नगरसेवक, आमदार, खासदार तुम्ही पाहिलेत महिला झाल्यात. सर्वांना अधिकार देण्यात आले. पूर्वी 1950च्या पाठी आपण गेलो तर आपल्याला काहीच अधिकार नव्हते. जर संविधानाने आपल्याला हे अधिकार दिले तर हे अधिकार बाबासाहेबांनी सांगितलं की तुमचा मताचा अधिकार हा तुमच्या आई बहिणीच्या आबरूपेक्षा महत्वाचा समजा. जर का तुम्ही तो अधिकार मत विकलं तर आपली आई बहिणीची आबरू विकली असं होतं. तर याच्या पाठी बाबासाहेबांनी खूप कपार कष्ट करून आपल्याला हे अधिकार दिले. आणि माझं असं स्वप्न होतं की जर का निळा झेंडा याच्यावरती अशोक चक्र जे गतिमान झालेलं आहे तर ते गतिमान चक्र हे तुमच्यामुळे झालेलं आहे, तुमच्यामुळेच झालेलं आहे. याचं कारण असं होतं की आम्हाला बुद्धाने धम्म जो भेटलेला आहे त्याचं प्रतीक म्हणून 24 आर्याचं खूप महत्व आहे. हे मला वाटतं भंतीजीने तुम्हाला सांगितलं असेल. तर हे सर्व काम करत असताना 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. याच्याच दरम्यान याच्या अगोदर माता रमाईचा त्याग, माता रमाबाईंनी बाबासाहेबांना दिलेली साथ, याचं जर कर्तव्य तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेबांच्या घरातून 4 लेकरं मरण पावले. फक्त आपल्या या बहुजन समाजासाठी नाही तर या भारत देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी, प्रत्येक माहुलीसाठी त्यांच्या घरातून 4 लेकरं मरण पावले. बाबासाहेबांचा आवडता जो मुलगा होता राजरत्न, त्या राजरत्नाला कफनला सुद्धा पैसे नव्हते. तर बाबासाहेब ज्या टायमाला माहिती पडलं आणि जेव्हा आले तेव्हा समजलं की बाबासाहेब असे का फिरतायत. ज्या टायमाला राजरत्न मरण पावला तर बाबासाहेब फिरत होते. तेव्हा माहिती पडलं की बाबासाहेबांच्या खिशामध्ये 4 नाही आहेत. तर माझ्या लक्षात घ्या, मी तुम्हाला जाता एवढं सांगतो
की तो त्याग लक्षात ठेवा डोळ्यासमोर आणि त्या त्यागाची उपचार कसे आपण फिरावे कसं आपण कार्य करावं याच्यावर जास्तीत जास्त लक्ष द्या. आणि मला पुढच्या वेळेस जर मी इथे येईल तर तुमच्या मधला नगरशोध सायला पाहिजे. एवढं बोलून मी इथे थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद दादा, छान बोललात.